हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। महाराष्ट्रात सरकारी विभागात भरती निघालेली आहे। 40 जागा असणार आहे आणि वेतन 44,500 ते 89,450 पर्यंत असणार आहे। वयाची अट 21 ते 35 वर्षापर्यंत असणार आहे। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन। इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कॉम डॉट लिमिटेड, अ गवर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज, रजिस्टर ऑफिस 5th फ्लोर, प्लेट A and B ऑफिस ब्लॉक 2 NBCC टॉवर्स, ईस्ट किडवाई नगर, न्यू दिल्ली 110023। तर डायरेक्ट रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ ऑफिसर इन ग्रेड A ही डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे IIFCL मध्ये। रेग्युलर बेसिसवर रिक्रुटमेंट आहे, म्हणजे परमनंट रिक्रुटमेंट आहे। बघा, पब्लिक सेक्टरचं इन्फ्रास्ट्रक्चर लेंडर आहे हे। बघा, तुम्ही बघू शकता, डायनामिक एक्सपिरियन्स प्रोफेशनल विथ झील अँड ड्राईव्ह, विलिंग टू कॉन्ट्रीब्यूट टू बिल्डिंग द बॅकबोन ऑफ नेशन्स इकॉनॉमी। कॅन्डिडेट टू एन्श्युअर देल एलिजिबिलिटी अँड पोस्ट, एलिजिबिलिटी आणि पोस्ट तुम्हाला इन्श्युअर करायची आहे। बघा, फी इंटिमेशन चार्जेस तुम्हाला भरायचे आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये तुमची बरोबर इन्फॉर्मेशन भरायची आहे। इंटरव्ह्यू, जॉईनिंग सगळ्या स्टेजेस तुम्हाला व्यवस्थित पार करून आणि मगच तुमचं सिलेक्शन इथे होणार आहे। तर मोड ऑफ ॲप्लिकेशन ऑनलाईन असणार आहे। ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे। मी माझ्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियल वेबसाईटची लिंक तुम्हाला देणार आहे। बघा, इम्पॉर्टंट डेट डिसेंबर 7 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे। शेवटची तारीख ॲप्लिकेशन भरायची आणि ऑनलाईन पेमेंट करायची 23 डिसेंबर 2024 असणार आहे। कट ऑफ डेट फॉर डिटरमाइनिंग एलिजिबिलिटी क्रायटेरिया नोव्हेंबर 30, म्हणजे तुमची जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते 30 नोव्हेंबरच्या आत कंप्लीट असलं पाहिजे। त्याच्यानंतर टेंटेटिव्ह डेट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन जानेवारी 2025 असणार आहे। इंटरव्ह्यू जानेवारी फेब्रुवारी 2025 असणार आहे आणि फायनल रिझल्टसुद्धा याच 2 महिन्यांमध्ये डिक्लेअर होणार आहे। बघा, इथे दिलेला आहे नंबर ऑफ वेकन्सीज। असिस्टंट मॅनेजर ग्रेड A 17 जनरल अनरिझर्व, SC 5, ST 2, OBC 11, EWS 5, टोटल 40। ठीक आहे, PWBD ABCD प्रत्येकी 1। तर ही जी वेकन्सी आहे ती असिस्टंट मॅनेजर ग्रेड A साठी आहे। बघा, इथे दिलेलं आहे, तुम्हाला वाचायचं आहे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन्सबद्दल। सर्व्हिस कंडिशन इथे दिलेली आहे। पे स्केल इथे दिलेला आहे 44,500 पर मंथ इन पे स्केल ऑफ ₹44,500, 2,000 प्लस 500, 54,500, 2,800, 774,450 EB। हे सगळे भत्ते मिळून तुमचं जे पेमेंट असणार आहे ते 89,000पर्यंत जाणार आहे। त्याच्यावरती सुद्धा जाऊ शकते। बघा, HRA हाऊस रेंट अलाउन्स, NPS न्यू पेन्शन स्कीम 15% बेसिक पेवर मिळणार आहे तुम्हाला। HRA अलाउन्सेस, प्री रिक्विजिट रेम्बर्समेंट बघू शकता, इन्क्रीमेंट वगैरे सगळं इथे दिलेलं आहे। प्रोबेशन पिरियड 4 वर्षाचा असणार आहे। 2 वर्षाचा प्रोबेशन पिरियड असणार आहे। 4 वर्षापर्यंत तो एक्सटेंड होऊ शकतो। त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया, तुम्ही इंडियाचे सिटिझन असले पाहिजे। एज लिमिट 30 वर्षापर्यंत 30 नोव्हेंबर तुम्ही 30 वर्षाचे असले पाहिजे। रिलॅक्सेशन इथे दिलेलं आहे। बघा, एज रिलॅक्सेशन आणि कन्सेशन रिझर्वेशन 5 वर्षाचे एज रिलॅक्सेशन SC ST कॅन्डिडेटसाठी, OBC नॉन क्रिमिलेअरसाठी 3 वर्षाचं रिझर्वेशन, PWBD कॅन्डिडेटसाठी 10 वर्षाचं, जर PWBD कॅन्डिडेट OBC कॅन्डिडेट असेल तर 13 वर्षाचं एज रिलॅक्सेशन, PWBD कॅन्डिडेट SC ST असेल तर 15 वर्षाचं रिलॅक्सेशन। एक सर्व्हिसमॅनसाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे। चिल्ड्रन ऑर फॅमिली मेंबर्स ऑफ दोज हू डाईड इन 84 राईट्स 5 वर्षाचं रिलॅक्सेशन। बघा, त्यानंतर आपण बघू शकतो मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन। बघा, 4 टेंटेटिव्ह पोस्ट आहे। प्रोजेक्ट फायनान्सिंग, स्ट्रेस ॲसेट मॅनेजमेंट, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री डिप्लोमा इन मॅनेजमेंट विथ स्पेशलायझेशन इन फायनान्स किंवा बँकिंग अँड मॅनेजमेंट।
CA किंवा सर्टिफाईड ICWA किंवा CMA कोर्स असायला हवा. एक बघा एक्सपिरियन्स 1 वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इन ऑफिसर कॅडरे इन बँक फायनान्स इन्स्टिट्यूशन सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंट PSU और एनी अदर रेप्युटेड इन्स्टिट्यूशन. बघा डिझायरेबल CFA मागितला आहे. एरिया ऑफ एक्सपिरियन्स सांगितला आहे. अकाउंट CA पाहिजे. ICWAच्या 5 पोस्ट असणार आहे. एक्सपिरियन्स इथे मागितला आहे. रिसोर्स अँड ट्रेजरीसाठी 2 पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असणे आवश्यक आहे किंवा CA ICWA. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 2 बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग विथ स्पेशलायझेशन इन IT कम्प्युटर सायन्स एक्सपिरियन्स मागितला आहे. लीगल 2 LLB असलं पाहिजे. प्रेफरन्स किंवा डिझायरेबल LLMला देण्यात येईल. मास्टर्स डिग्री इन लॉ. सेक्रेटरियल फंक्शन्स 1 वेकन्सी आहे. क्वालिफाईड इन कंपनी म्हणजे CS किंवा ICSIचा कोर्स केलेला असावा. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी 1 पोस्ट आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री एज्युकेशनल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स मागितला आहे. एन्व्हायरमेंट अँड सोशल सेफगार्ड 2 पोस्ट वेकंट आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री डिप्लोमा इन इंजिनिअरिंग एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट एज्युकेशन MSc मागितला आहे. रिस्क मॅनेजमेंट 2 पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री डिप्लोमा इन मॅनेजमेंट विथ स्पेशलायझेशन इन फायनान्स आणि बँकिंग मागितला आहे. डिझायरेबल FRM. प्रोक्युअरमेंट 1 पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री डिप्लोमा इन एनी डिसिप्लिन. ह्युमन रिसोर्स 2 पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री डिप्लोमा इन मॅनेजमेंट स्पेशलायझेशन ऑफ ह्युमन रिसोर्स. रिसर्च अँड ॲनालिसिस 1 पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री डिप्लोमा इन इकॉनॉमिक स्टॅटिस्टिक. राज्यभाषा 1 पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री और डिप्लोमा इन हिंदी और हिंदी ट्रांसलेशन विथ इंग्लिश अँड सब्जेक्ट ॲट बॅचलर्स डिग्री लेवल. कॉम्प्लायन्स अँड ऑडिट 1 पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन डिप्लोमा इन एनी डिसिप्लिन. त्याच्यानंतर कॉर्पोरेट कम्युनिकेशन 1 पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री डिप्लोमा इन कॉर्पोरेट कम्युनिकेशन और मास कम्युनिकेशन ॲडव्हर्टिजमेंट जर्नलिझम और रिलेटेड फील्ड्स. जनरल 12 पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री टोटल 40. ठीक आहे. प्रत्येक पोस्टची इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स जो डिझायरेबल आहे मॅन्डेटरी आहे सगळा दिलेला आहे. तुम्ही व्यवस्थित एकदा वाचा. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो इथे सिलेक्शन प्रोसिजर दिलेली आहे. ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप 200 मार्काचा पेपर असणार आहे. ठीक आहे. पेपरचे जे सेक्शन आहे टेस्टिंगचे ते इथे दिलेले हा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहे. त्याच्यानंतर आपण ग्रँड टोटल बघू शकतो 200 मार्काची इथे दिलेली आहे. सब्जेक्ट सिलेबस सगळं इथे व्यवस्थित दिलेलं आहे. 120 मिनिटाचा 200 मार्काचा पेपर तुम्हाला सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 1/4चं. त्यानंतर सेकंड फेज म्हणजे इंटरव्ह्यू असणार आहे. तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल. 100 मार्काचा इंटरव्ह्यू असेल. तुम्ही एक तर हिंदी किंवा इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यू देऊ शकता. तुम्ही ऑप्ट करू शकता लँग्वेज. त्याच्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशनचे सेंटर्स इथे दिलेले आहे. आपण पाहू शकतो महाराष्ट्रातले जे सेंटर आहे ते मुंबई, नवी मुंबई, ग्रेटर मुंबई, MMR रिजन, नागपूर हे 2 असणार आहेत. त्यानंतर कॉलेटस रिगार्डिंग डॉक्युमेंट सगळं इथे दिलेलं आहे. ते तुम्ही वाचू शकता. ऑनलाईन कसे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. आयडेंटिटी प्रूफ, हाऊ टू अप्लाय इथे दिलेलं आहे. सगळं व्यवस्थित वाचायचं आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिलेली आहे. फीज SC ST PWD कॅन्डिडेटसाठी 100 रुपये असणार आहे आणि अदर कॅन्डिडेट्स अनरिझर्व EWS आणि OBC यांच्यासाठी 600 रुपये फी असणार आहे. ठीक आहे. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.